प्रियांका बाबा प्रियांका कुठे आहे? बरं वहिनी कुठे आहे? प्रियांका ए पियू पियू छोटीला घेऊन ये. हे बघ मी काय आणलंय. कशाला ठणाणा करून बोंबा मारतोस? आणि काय र हे तुझं काय वय आहे वय खेळणं घेऊन खेळण्याचं? अगं मी लहान नसलो तरी सुद्धा आपल्या घरात 2-2 लहान मुली आहेत ना. हाय ती नाही भत्या. होत्या म्हणजे? गेल्या आपल्या ठिकाणावर. मी सांगतो हिनं घराबाहेर काढलं त्यांना. तुम्ही मध्ये मध्ये नाक खुपसू नका हो. मी हाकललं तिला. आणि का केलंस? माझं घर आहे. अगं मला पूर्ण मान्य आहे घर तुझंच आहे ग. पण ती सुद्धा सून नाही या घरची. एवढं सामान 2 मुली घेऊन कुठे गेली असेल बिचारी? तुला कळबळा कशासाठी रे? हा म्हशीला रानात सोडल्यावर ती परत गोट्यात येते आणि खुंटीला उभी राहते. ती पण गेली असेल आपल्या बापाकडं. एक लक्षात ठेव आई. ती जर रस्ता चुकली वाटेत घेर येऊन पडली ना तर थोरातांची सून रस्त्यावर पडली असं म्हणणार आहेत लोक. घोरपड्यांची लेक पडली असं नाही म्हणणार. तुला कशाला पुळका तिच्यासाठी? का म्हणजे थोरातांचं अन्न खाऊन वाढलोय मी. भय ना मग त्या मिठाला जाग. केदारशाही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला बी सांगून ठेवते मी जे ठरवलं ना ते फायनल. माझ्या समोर कोणी आवाज चढवायचा नाही आणि मला शहाणपणा बी कोणी शिकवायचा नाही. ज्यानं त्यांना आपल्या पायरी वळकून वागावं. असं अडून अडून मलाच ऐकवतेस ना तू? शहाणा आहेस ना तू? मग काय समजायचं ते समजून घे. नीट ध्यानात ठेव. आमच्या घरच्या मामल्यात नाक खुपसायचं नाही, कळलं? मला हे जगणंच नकोसं झालंय. अगं तुला कोणी नकोय पण आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस ग. मी ह्याच भ्रमात होते प्राची. अगं मार गोळी जगाला पण तुझ्या दोन्ही मुलींना तुझी गरज आहे. हवी आहेस तू त्यांना. हे जग बघतीयस ना तू? ह्या जगात कोणाच्या भरोशावर मुली ठेवून मरण्याचा विचार करतीयस तू? अगं ज्याच्यासाठी मरावा असा नाहीये तुझा नवरा. आणि हे दाखवून दिलंय त्यांनी तुला. त्याच्या जीवावर मुली ठेवून जाणार आहेस? प्राची नाही ना? मग चल. नाही उठ, तोंड धु आणि काहीतरी खाऊन घे. प्राची आपण मुली सगळ्यांना इतका जीव लावतो तरी सगळ्यांना मुलगाच का हवा असतो ग जीव घ्यायला? चल खूप जास्त विचार करू नको. चल. सॉरी 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 सॉरी. इट्स ओके. आधी घरी कसं आहे ते सांग. कसं असणार रे? तुला माहिती आहे ना ताईचं कशातच लक्ष नसतं. काही खात नाही, काही पीत नाही, दिवसभर फक्त रडत असते. आणि पियू आणि छोटी? पियू पियूला तर बघवत नाहीये. एका ठिकाणी शांत बसलेली असते. आणि छोटी छोटी फार सुकून गेली. अरे ताईच काही खात नाही तर कसं राहणार हिला बाळस? म्हणजे एकूण सगळं टेन्शनच येतं. मला तर ताईची काळजी वाटते.
तिला मुलगा झाला नाही ह्या तिचाच दोष आहे असं सगळ्यांना वाटतं. या सगळ्यातून मार्ग कसा निघणार आहे कोण जाणे. निघेल, मी काढीन. तुझ्या ताईला सन्मानानं तिच्या संसारात परत आणेन मी. अरे पण मावशी, ती तर सध्या रागातच आहे. मलाही बोलली ना त्या दिवशी, मी निराधार आश्रित आहे हे पहिल्यांदा जाणून दिलं तिनं मला. पण तिची काही चूक नाहीये ग. पिढ्यानपिढ्या बायकांच्या मनात जे विचार भरलेत तेच विचार तिच्याही मनात आहेत. पण प्राची, ज्या कथेच्या वाटेवर दुःख आणि अश्रू असतात ना, ती कथा संपलेली नसते, वळणावर असते. कथा संपते तेव्हाच जेव्हा तिचा शेवट गोड होतो. आपल्याही कथेचा. ओ आई, आई तू आलीस? हो, दे तिला. सांभाळते. बाहेर नाही. हो. ओ, चल आपण खेळूया. हा, ताई, डॉक्टरकडे गेली होतीस ना? ये बस ना. आले पाणी पिऊन. बस ग ताई. हं? ये ज्योती, पाणी आण ग. ये ये, बस ना. ये ये, बस बस. काय म्हणाले डॉक्टर? छोटीला घेऊन गेली होतीस ना? हो, काही नाही, साधा सर्दी ताप म्हणाले. अरे ताई आहे तू आहे. मला वाटलं कुणी पाहुणा आलं की काय. ह्या तर आपल्याच आहे ती. अगं मी येतच होते पण हा मला म्हणाला की पुरुष माणसांना काय कळतंय, आपण समजून घ्यायला हवं. माघारी आलेली लेक अशी बैठकीत बसून गप्पा मारतीया असं कुणी म्हटलं तर मला नाही आवडायचं. हा ज्योती, तू आज जा बघू. अरे तू तिला असं बोलत जाऊ नको रे, हल्ली खूप कामं पडतात तिला. ते जाऊ दे. टानिक बिनिक देण्याविषयी काय बोलले का? नाही, काही नाही. ते हातात काय बघू तुझ्या? काही नाही रे, राहू अगं दे. दाखव ग मला. अरे अगं दाखव. हे डॉक्टरांनी काहीतरी लिहून दिलंय. त्यांना काय, ते तसंच लिहितात. म्हणजे काय? आणायचं नाही औषध? अगं तुझ्याकडे पैसे नाही मला माहिती आहे ना. मी देतो तुला पैसे. प्रकाश नको रे, राहू दे. तू दे माझ्याकडे. माझी ओढाताण चालली माहिती आहे मला, पण प्रश्न छोटीच आहे. अगं 2 घास कमी खाऊ, पण त्यांचं समज ठीक करू. मामाचं घर म्हणजे मुलांना कौतुकाचं असतं. ये, मी पैसे देतो तुला. ये. कुठे झालं ते पैसे? ज्योती, तुला माहित आहे आमच्या बहीण भावामध्ये पडू नको तू. या तुम्हा बहीण भावामध्ये पडती का तुमची बहीण आपल्या नवरा बायको मध्ये पडते 2 पोरींना घेऊन? अगं काय बोलते तू हे? दिसा समजत नाही तुम्हाला माझं बोलणं? राज्याला काय बोललं होतं? हे पैसे माझ्यासाठी आहेत म्हणून, माझ्या साडीसाठी. अगं लहान पोरगी आजारी आहे म्हटल्यावर करायला नको का तिचं? समध्यांचं करा, फक्त एक मीच दिसत नाही तुम्हाला. अगं समजून घे ना जरा. काय समजून घेऊ? तुम्ही ताईचं रीतसर लगीन लावलं ना, 4 डाबी अंगावर घातलेत. पहिलं बाळणपण केलं, आबो बारचं किती थाटच केलं, त्यासाठी डोंगरावरची जमीन विकली. आता आणखीन काय करायचं? आपल्या संसाराचं काही इच्छा आहे की नाही? ती बहीण आहे माझी, हे विसरू नका. माघारी आलेली बहीण लाड होतात ना, ते माहेर वाशनीचे नवऱ्यानं टाकलेलीचे नाहीत. हे तर पैका काय झाडाला लागतो का शेतात उगवतो? आता जास्त बोललीस तर मुस्काट फोडी. वय तर दिवसा बायकोला पुरुषपणा दाखवाया, तुम्हा पुरुषांना मुस्काटच पडता येतं. राज्याला बरे येतात नाक दुऱ्या कडत मिन्नतवाऱ्या कराया. ज्योती, ज्योती तोंड आवर. ताई बाहेर बस. बसू देत. जाऊ सांगा तिला पैसे नाहीत म्हणून. स्वतःच्या संसारात पारीच कट केला, आता माझ्या संसाराची कटली जळवळ सारखी. ज्योती, या तुम्हा बहीण भावामध्ये पडते का तुमची बहीण आपल्या नवरा बायकोमध्ये पडते 2 पोरींना घेऊन? अगं काय बोलते तू हे? राज्याला काय बोललं म्हणतात? हे पैसे माझ्यासाठी आहेत म्हणून. आपल्या संसाराचं काही इच्छा आहे की नाही? ती बहीण आहे माझी, हे विसरू नका. माघारी आलेली बहीण लाड होतात ना, ते बाहेर वाटलीचे नवऱ्याने टाकलेलीचे नाही. ते तर काही काही झाडाला लागतो का शेतात उगवतो? आई 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 काय झालं? आई आजी आजी लवकर ये. आजी बघ आईला काय झालं?
खोट सांगून पोरीला धाडलं पितळ उघड पडल्या वाचून राहणार आहे बाई घोरपडे. नाही नाही देवाच्या नाही खोटं नाही सांगत. खरंच माझे कुसुमला दिवस गेले. नाही नाही खरं नाही वाटत. अहो अजून तर ती अजून पोर आहे तिच्या अंगावर. इतक्यात दिस कसं जातील. अव पण तुम्ही शहाण्या सुरत्या आहे ना व हा? मग आता मला सांगा आमच्यासारख्या पुरुष माणसानं काय समजवावं तुम्हाला होय? तुम्ही तर काय बी बोलू नका हो पाटील. पोर गुणाची हाय पोर गुणाची हाय म्हणून आमच्या गळ्यात बांधली. अव दिवाळीला फटफटी देणार होतं. कुठं आहे ती. आता काय त्याचं आपल्याला काय कमी आहे का? तुम्ही काय बी बोलू नका हो मधी मधी. ही माणसं अशीच खोटारडी आहेत. धोंड गळ्यात येऊन पडली म्हणून पुण्यांदा खोटं बोलून आमच्या खुट्याशी बांधू बघतायत. अहो गळ्यात 2 पोरी पोटात एका पोराचं वजन घेऊन माझी कुसुम कुठं जाईल. या वक्ताला बघा बाई साहेब तिला पोरगाच होईल. होईल तेव्हा बघू. पोरगा झाला तर द्या धाडून आणि पोरगी झाली तर तुमचा माल ठेवा तुमच्याकडे. चहा पाणी पाठवून देते. पाहुणे घेतील आणि जातील. अगं वहिनी वहिनी अगं तू समजूतदार आहेस. मग हा हटवादीपणा का करतेस. मी समजूतदार आहे भाऊजी म्हणूनच समजून घेतलंय. या बाळाला जन्म देणं माझं कर्तव्य आहे. मला माझ्या घरच्यांना सुखी करायचंय. कुठल्या घरच्यांना. ज्यांनी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं त्यांना. घराण्याला वारस देणं हे सुनेचं कर्तव्य आहे असं आपल्या समाजानेच ठरवलंय. मग मी त्यांची अपेक्षा पूर्ण नको का करायला. वहिनी वहिनी तुला हे सगळं बरोबर वाटतं. भाऊजी मी अगदी साधी सरळ बाई आहे. चूक काय बरोबर काय हे मला काहीच कळत नाही. मला फक्त माझ्या घरच्यांना सुखी करायचं. पण त्यासाठी या बाळाला जन्म देणं गरजेचं आहे. मग मी मेले तरी चालेल. पण वहिनी एवढा धोका पत्करून यातून साध्य काय होणार आहे. थोरातांना वारस मिळेल बहिणींना भाऊ मिळेल आणि मला चंदनाची सुवासिक चिता. आणि ती मुलगी असेल तर. मुलगी झाली तर माझ्या रक्तामासाचा गोळा. माझे उरलेले भोग भोगायला क्षणाक्षणाला मरत कणाकणाने वाढत राहील. तरीही मी या बाळाला जन्म देईनच. आजपर्यंत माझं मी दैव आजमावलं आणि आता दुर्दैव आजमावेन. काय ग कुसुम गरोदर आहे का? तर अगं डॉक्टरने तपासून सांगितलं या. तुला कोणी सांगितलं ग? अगं तिचा बापच आला होता तिच्या नागदुऱ्या काढायला. हिनं हाकलं की काय बाई आखरीतच माणसं. तर अगं तो मधला माणूस नाही का ज्याने लगीन ठरवलं तो. त्याची बायको माझ्या माहेरचीच आहे. अगं हिच्या घरी गेल्यावर समजा बाप्या माणसाने हिनं हाकलून लावलं. नाश्ता चाय पाणी केलं त्यांचं. असं होय. काढली का बातमी. दुसरा धंदा नाही तुम्हाला. घरभरशीची खबर काढाया किती सळ लागतो या. आणि किती बी झाकलं तरी पोट पुढे आलं बिगर राहणार नाही. तर काय टोपल्यानं झाकणार असं काय. काय ग कोणी सांगितलं तुम्हाला हे. 7:30च्या बातम्यात आलं या. कौसल्याबाईनं गरभार सुनेला घराबाहेर काढलं या. माझ्या सुनाची काळजी तुम्हाला न ग. मी बघून घेईन काय करायचं ते. तुम्ही तुमच्या घरला जावा गब्बुमान. राहिलं आम्हाला काय. तुझं जात आणि तुझंच दान. भरण्याचं तर भरण नाही तर दे फेकून. पर हे बरं नाही कौसल्याबाई. सुनाला काय? पोरगा झाला तर बसशील बोंबलत. बघ मग चल का जाऊया. अरे देवा कुसुमला खरंच वल्या खुशीवर दिस राहिलं की काय. आता महिना तरी कसं मोजणार. आणि 2 भावाने नाशिक बाजावानी दारादारात वाचतील. ते काही नाही बघून यायलाच हवं. ना तर अख्खा गाव तोंडात शेण टाकील आमच्या. बाबा कोण भेटलं. काय बोलले ती माणसं सांगा ना. काय सांगू पोरी त्या लोकांचा विश्वासच बसत नाही. आता आपण डॉक्टरांनी सांगितलंय ना का. ते मी सांगितलं. माझ्या संघात ते पाटील होते पण हिची सासू ऐकायलाच तयार नाही. अगं जो तोंडाचा दांडपट्टा सुरू केला. पहिल्या दिवाळ सणाच्या फटफटीच मी काढलं. आव जरा समजुतीनं घ्यावं. त्यातून आपण पोरीचे आईबाप आहोत.
तरी बरं ती माणसं 4 वर्ष गप्प बसली. अव त्यातून आपल्या पोरीला पोरगा बी होत नाही. घ्यावं जरा नमतं. आई असं नको ग बोलू. होईल मला मुलगा. देव माझी इतकी परीक्षा नाही पाहणार. मी बी त्यांना म्हणलं अहो या खेपेला माझ्या पोरीला पोरगाच होईल. बाबा मग काय म्हणाल्या त्या? मला घ्यायला येत असतील ती लोक. मला वाटतं हेच येतील. मी निघण्याची तयारी करते. थांब पोरी. पोरगा झाला तर माघारी धाडा, नाहीतर तुमची पोरगी तुमच्याकडेच ठेवून घ्या असं म्हणली तुझी सासू.